आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. तुर्कीमध्ये एक भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकनं अनेक नागरिकांना उडवलं. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं हा ट्रक नागरिकांच्या गर्दीत शिरला. यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 30 जण जखमी झालेत. हा ट्रक एका कॅफे इमारतीतही शिरलाय. त्यामुळे अपघाताचा हा जो थरार आहे तो थरार सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. दुगिन यांच्या मुलीची गाडी स्फोटकांनी उडवण्यात आलेली आहे. हल्लेखोरांच्या निशाण्यावरती दुगिन असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मॉस्कोमध्ये हा स्फोट घडवण्यात आला. सोमालियात 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईसारखा हल्ला पुन्हा एकदा सोमालियातील हॉटेलमध्ये झालाय. दहशतवादी शस्त्र घेऊन हॉलमध्ये घुसले. त्यांनी अंधाधुंद गोळीबार केलाय. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झालेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मोगादिशू येथील हयात हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली आणि युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले. झेलेन्स्की म्हणाले की दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, आर्थिक आणि ऊर्जा सहकार्यावरती चर्चा झाली आहे आणि खार्किव्ह प्रदेशाचे संरक्षण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याबद्दल तुर्कीचे आभार मानले. दरम्यान पश्चिमेकडील लीव्ह शहरात एर्दोगान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. दक्षिण युक्रेनमधील झापोरिझिया अणुप्रकल्पाच्या आसपासच्या भागामध्ये तत्काळ निशस्त्रीकरण करण्याची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केलेली आहे. या परिसरात रशिया आणि युक्रेन यांनी एकमेकांवरती गोळीबार केल्याचा आरोप केलाय. झापोरिझियाला पूर्णपणे नागरी पायाभूत सुविधा म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी आणि क्षेत्राची सुरक्षा निश्चित करण्यासाठी कराराची तातडीनं गरज असल्याचं ते म्हणाले. गुटेरेस यांनी अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या समवेत लीव्ह येथे झालेल्या चर्चेत हे मुद्दे उपस्थित केले. झेलेन्स्की आणि संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी गुरुवारी प्लांटमध्ये AIEA मिशनच्या व्यवस्थेवरती सहमती दर्शवल्याचं अध्यक्षांच्या वेबसाईटवरती सांगण्यात आलंय. झापोरिझिया अणुप्रकल्पाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी मिशन दाखल करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पाठिंबा दिलाय. यामुळे झापोरिझिया अणुप्रकल्पाला पूर्ण सुरक्षा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 24 फेब्रुवारीला आक्रमण सुरू झाल्यानंतर लगेचच रशियन सैन्यानं इथं नियंत्रण मिळवलंय. युक्रेननं रशियावरती प्लांटमध्ये सैन्य आणि शस्त्र साठवल्याचा आणि युक्रेनियन नियंत्रित प्रदेशावरती हल्ले करण्यासाठी त्याचं मैदान वापरल्याचा आरोप देखील केलाय. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युरोपियन शहरांच्या महापौरांच्या शिष्टमंडळाची कीव येथे भेट घेतली. युक्रेनमधल्या शहरांच्या पुनर्उभारणीला सहाय्य करण्याचं आश्वासन शिष्टमंडळानं त्यांना दिलं. युक्रेनमधून येऊन भेट दिल्याबद्दल आणि मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली मदत आणि शस्त्रांसाठीही महापौरांचं झेलेन्स्की यांनी आभार मानले. फ्लॉरेन्सचे महापौर आणि युरोसिटीचे अध्यक्ष डारियो नार्डेला आणि अध्यक्षीय प्रशासनाचे प्रमुख आंद्री येरमाक यांनी या आश्वासन पत्रावरती स्वाक्षरी केल्यानंतर बैठकीची सांगता झाली. रस्ते आणि पूल यांच्यासह युक्रेनच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीत तुर्कस्तान मदत करणार आहे. याबद्दलच्या दस्तऐवजावरती तुर्कस्तान आणि युक्रेननं स्वाक्षरी केली. युक्रेनचे पायाभूत सोयी सुविधा मंत्री अलेक्झांडर कुबराकोव्ह आणि तुर्की प्रजासत्ताकचे अध्यक्ष मंत्री मेहमेट मूस यांनी या दस्तऐवजावरती स्वाक्षरी केली. बुका आणि इर्पिन यांना जोडणारा पूल रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीला नष्ट झाला होता. युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्स्क भागातील नागरिकांनी चांगल्या पिकांसाठी प्रार्थना केली आहे. आशीर्वाद घेण्यासाठी ते एका चर्चमध्ये जमले होते. ॲपल फेस्ट ऑफ द सेव्हियर डे अशी ही एक प्रथा आहे. बाखमूत भागातून चर्चच्या मार्गावरती गोळीबार झाल्याचं नागरिकांनी पाहिलं आणि आता फक्त देवच आपल्याला मदत करेल आणि आपल्या जन्मभूमीत सर्व काही चांगलं होईल असं इथल्या नागरिकांना वाटतंय. अन्न आणि औषधांसारख्या आवश्यक वस्तूंसाठी नागरिकांना कष्ट करावे लागतात. दोनेत्स्क प्रदेशातील शहरं आणि गावांवरती देखील रशियन गोळीबारामुळे किमान 5 लोक ठार आणि 10 जण जखमी झाल्याचं प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑल रशिया आर्मी फोरम 2022चा भाग म्हणून
नोव्होसिर्बिस्कमध्ये लष्करी तळावरती लष्करी उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। वार्षिक प्रदर्शनामागील कार्यक्रमांपेक्षा वेगळं आहे कारण इतर उपकरणांच्या बरोबरीनं युक्रेनमधल्या विशेष लष्करी कारवाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचाही यामध्ये समावेश आहे। MI-24 हेलिकॉप्टर, स्वयंचलित विमान विरोधी क्षेपणास्त्र आणि तोफा S-400 क्षेपणास्त्र प्रणालीसह 50हून अधिक उपकरणं या प्रदर्शनात आहेत। हे प्रदर्शन 19 ते 21 ऑगस्ट पर्यंत म्हणजे आजपर्यंत चालणार आहे। आर्मी फोरम हे 2015 पासून रशियामध्ये चालणाऱ्या लष्करी उपकरणांचं हे सर्वात मोठं प्रदर्शन आहे। सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युक्रेनमधील ओडेसा बंदराला भेट दिली। पायाभूत सोयी सुविधा मंत्री अलेक्झांडर कुब्राकोव्ह यांनी त्यांचे स्वागत केलं। UN प्रमुखांनी कोब्रोस्ली जहाजावरती टन गहू पाहिलेत आणि कोमोरोस ध्वजांकित जहाज 10,000 टन गहू लोड करतायत आणि ते तुर्कीकडे जायला निघालंय। युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं युक्रेनची आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे। फेब्रुवारीमध्ये रशियानं युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून जिल्हा रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झालंय। जोलोचिव रशियन सीमेपासून फक्त 18 किलोमीटर अंतरावरती आहे। गोळीबार आणि हल्ल्यातून वाचलेल्या उर्वरित भागामध्ये हॉस्पिटलचं काम सुरू आहे। पूर्वेकडील खार्किव्ह शहराजवळील रुग्णालयात उपचारांसाठी जागा कमी पडतीये। उपलब्ध रुग्णालयातील कर्मचारी 120 वरून 47 पर्यंत घसरले, तर लहान शहर आणि आसपासच्या गावांमध्ये उपचार आवश्यक असलेल्या नागरिकांची संख्या युद्धपूर्व काळापेक्षा खूप जास्त आहे। डोनेत्स्क प्रदेशाच्या वायव्येकडील खार्किव्ह शहरावरती रशियानं केलेल्या गोळीबारात पहाटे 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं खार्किव्हचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख व्लादिमीर टिमोस्को यांनी सांगितलंय। पहाटे शहरातील विविध भागात एकूण 8 क्षेपणास्त्र डागण्यात आली। अनेक इमारतींचे गंभीर नुकसान यामध्ये झालेलं आहे आणि खार्किव्ह प्रादेशिक पोलिसांच्या प्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली आहे। युक्रेनचे दुसरं सर्वात मोठं शहर रशियाच्या सततच्या बॉम्बस्फोटांचं लक्ष्य बनल्याचं इथल्या पोलिसांनी सांगितलंय। या भागात मोठ्या संख्येनं एकत्र असलेल्या युक्रेन सैनिकांना लक्ष्य करत असल्याचा दावा रशियानं केलाय। बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी युक्रेनच्या खार्किव्ह प्रदेशावरती रशियानं केलेल्या जोरदार क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 17 जण ठार आणि 42 जण जखमी झाल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। रशियाच्या सैन्यानं खार्किव्ह प्रदेशाच्या दिशेनं किमान 8 क्षेपणास्त्र डागल्याचं गव्हर्नर ओलेह सिनियहुबोव यांनी त्यांच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवरती सांगितलं। ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती देखील खार्किव्हच्या आपत्कालीन विभागाच्या प्रवक्त्यानं व्यक्त केली। खार्किव्ह शहरात परदेशातून आलेल्या भाडोत्री सैनिकांच्या तात्पुरत्या तळाला यामध्ये लक्ष केलं गेलं आणि त्यापैकी 90 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केलाय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। यांच्या निवासस्थानासमोर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोकणात रिफायनरीसाठी सर्वेक्षण करायला आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केलाय। राजापूर तालुक्यातल्या गोवळ गावात ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। यावेळी ग्रामस्थांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। त्यानंतर सर्वेचं काम तात्पुरतं बंद करण्यात आलं। आज परत या ठिकाणी सर्वे होणार असून वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विदर्भ दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गोजेगाव या शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। नांदेडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव गावामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली। यावेळी शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मंत्री महोदयांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई द्या अशी मागणी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केली आहे। जिल्ह्यात पुरात आलेले नुकसान केवळ 9% दाखवल्याने त्यांनी संतापही व्यक्त केलाय। अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।
पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊन दिलासा द्यावा, असं मत माजी मंत्री विश्वजित कदमांनी व्यक्त केलंय. गोंदियात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असून आज सकाळपासून पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केली आहे. संततधार पावसामुळे अनेक शेतात साचलेल्या पाण्यात पुन्हा भर होण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष खंडपीठ स्थापन करणार असल्याचं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय. राज्यभरातील केंद्रांवर आज एमपीएससी मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येते आहे. एकूण 501 पदांसाठी ही परीक्षा होतीये. ही परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे. 1,98,000 मुलं या पूर्व परीक्षेला बसली आहेत. 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या आतापर्यंत 2 प्रवेश फेऱ्या झाल्यात. आतापर्यंत झालेल्या प्रवेशानंतर 2,44,183 जागा रिक्त राहिल्यात. उद्या ऑनलाईन प्रवेशातील फेऱ्यांमधील शेवटची यादी जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना विशेष फेरीवर अवलंबून राहावं लागेल. राज्यात आरटीई प्रवेशाच्या 39,154 जागा रिक्त आहेत. राज्यातील 9,086 शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 1,01,906 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 90,685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबाद जिल्ह्यातील 823 ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. ॲपलनं आयफोन्स, आयपॅड्स आणि मॅकसाठीच्या सुरक्षेचा खुलासा केलाय. ॲपलनं या समस्येबद्दल 2 सुरक्षा अहवाल जारी केलेत. ॲपलच्या असुरक्षिततेचं स्पष्टीकरण म्हणजे हॅकरला डिव्हाइसवरती फुल ॲडमिन ॲक्सेस मिळू शकतो. हा हॅकर्सना डिव्हाइसच्या मालकाची तोतयागिरी करण्यासाठीची अनुमती देखील देऊ शकतो आणि त्यानंतर त्याच्या नावावरती कोणतंही सॉफ्टवेअर चालू शकेल, असं सोशल प्रूफ सिक्युरिटीचे सीईओ रॅचेल टोबॅक यांनी स्पष्ट केलंय. सुरक्षा तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना प्रभावित डिव्हाइसेसना आयफोन 6s आणि त्यानंतरचे मॉडेल्स अपडेट करण्याचा सल्ला दिलाय. आयपॅडची अनेक मॉडेल्स ज्यात 5th जनरेशन आणि त्यानंतरच्या मॉडेलचा समावेश आहे. सर्व आयपॅड प्रो मॉडेल आणि आयपॅड एअर 2 आणि मॅक ओएस मॉन्टेडेरी चालवणारे मॅक संगणक यांचा देखील यामध्ये समावेश आहे. काही आयपॉड्स मॉडेलवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. प्रभावशाली शिया धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांच्या शेकडो समर्थकांनी सरकारी सुधारणांच्या मागणीसाठी निदर्शनं केली. त्यांनी मध्य बगदादमधील ग्रीन झोन जवळ प्रार्थना केली. होय, सुधारणांसाठी भ्रष्टाचाराला नाही असा नारा देऊन भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या धर्मगुरूंना त्यांनी पाठिंबा दर्शवला. या महिन्याच्या सुरुवातीला अल सद्रच्या समर्थकांनी बगदादमधील संसदेवरती हल्ला केला आणि तेव्हापासून हे धरण आंदोलन सुरू आहे. काशिफ असलम पाकिस्तानच्या शीर्ष डिझायनरपैकी एक डिझायनर आहे. त्यांनी कराचीमध्ये ब्रायडल फेस्टिव्ह 2022 नावाच्या ग्लिझी सोलो शोमध्ये वधूच्या कपड्यांचं नवीन कलेक्शन सादर केलं. या कलेक्शनमध्ये गाऊन्स, दागिन्यांचे सेट्स आणि मेकून, मेहंदी, बारात आणि वलिमा या पाकिस्तानी लग्नातील 4 पारंपरिक समारंभासाठीच्या मेकअप किटचा देखील समावेश आहे. हे कपडे रंगात, भरतकामात, कपड्यात, नेट आणि रॉ सिल्क किंवा खादीची जाळी, शिफॉन, ऑर्गेन्झा अशा विविध प्रकारामध्ये आहेत. अशा अनेक भिन्नतेनं हे कपडे डिझाईन केलेले आहेत. हे बहुरंगी कपडे आहेत, शिवाय ज्यात भरतकामाची विविधता आहे, असं काशीच्या ब्रँडचे मालक असलेले काशिफ यांनी सांगितलंय. दुष्काळी स्थितीत अमेरिकेतल्या लेक मीडमध्ये जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच मानवी अवशेष सापडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पोहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ अवशेष एका नागरिकानं पाहिले आणि त्यानं पार्क रेंजर्सना कळवल्याची बातमी KTNV टेलिव्हिजननं दिली आहे. अधिकाऱ्यांनी या परिसरात शोध सुरू ठेवलाय आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तलावात आतापर्यंत 5 वेळा मानवी अवशेष सापडल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. संपूर्ण अल्जेरियातून मदत गोळा करण्यात आलेली आहे आणि या आठवड्यात देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या 50हून अधिक वणव्यांमुळे बाधित झालेल्यांना विस्थापित करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय, ज्यामुळे किमान 37 जणांचा
ज्यामध्ये किमान 37 जणांचा मृत्यू झाला होता. अल्जेरियाच्या भूमध्य सागरी किनारा आणि ट्युनिशियाच्या सीमेजवळील एल स्टार प्रदेशामध्ये देशभरातील लोकांनी अन्न, औषध, ब्लँकेट आणि कपडे भरलेले ट्रक पाठवलेले आहेत. अल्जेरियन रेड क्रेसेंटच्या सदस्यांनी बेराबटिया प्राणी संग्रहालयाला भेट दिली, जे आगीमुळे सर्वात जास्त प्रभावित झालं होतं. वणव्याचं केंद्रस्थान असलेल्या एल टार्फमध्ये पिकांना आग लावल्याच्या संशयावरून 4 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. अग्निशमक दलाला 50हून अधिक जंगलातील वणवे विझवण्यात यश आलंय. अल्जेरियाचे पंतप्रधान एमेने यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान त्यांनी असं सांगितलंय की उत्तर आफ्रिकन प्रदेशात ज्वाळा भडकवणारा अपवादात्मक उष्णता आणि वारा ही एक मोठी समस्या आहे. अशाच प्रकारची आग आणि हवामान बदलाशी संबंधित हवामानाचा फटका या महिन्यात युरोपच्या आसपासच्या देशांना देखील बसलेला आहे. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयानं मध्य रशियामधील रियाझान प्रदेशामध्ये जंगलातील आगीशी लढण्यासाठी विमानं आणि हेलिकॉप्टर पाठवली. एरियल फुटेजमध्ये जंगलात आग धुमसत असल्याचं दिसून आलंय, कारण अग्निशामक हेलिकॉप्टर विमानं आणि वाहनांतून आग विझवण्यासाठी स्थानिक नदीतून पाणी गोळा करत होते. रशियन फेडरल फॉरेस्ट्री एजन्सीचे प्रमुख इवान यांनी सांगितलंय की आग आता दोन्ही बाजूंनी नियंत्रणात आलेली आहे. आम्ही चोहो बाजूंनी आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतोय. मॉस्कोचे महापौर सर्गेई यांच्या म्हणण्यानुसार मॉस्कोनं 78 वाहनं, 3 हेलिकॉप्टर्स आणि 240 अग्निशामक यंत्रणा शेजारील शहरातून मागवलेली आहेत.